भरपूर मोठं भांडवल, भरपूर मोठं शोरूम, फंडिंग, या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करताना आपण सगळे बघतच असतो. पण माहिती का, रिअल इंडिया कुठं ग्रो होत आहे? रिअल इंडिया घरांमध्ये जे छोटे छोटे व्यवसाय होत आहेत आणि नंतर कामाचा व्याप वाढल्यानंतर, भांडवल वाढल्यानंतर जे घरगुती व्यवसाय शोरूमच्या स्वरूपात कन्वर्ट होत आहेत, तो रिअल इंडिया ग्रो होत आहे. तर अशाच सोलापूर शहरामध्ये इमिटेशन ज्वेलरी व्यवसायामध्ये बऱ्याच दिवसांपासून कष्ट करून नाव कमवून नवी पेठेसारख्या प्राईम लोकेशनमध्ये स्वतःचं ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी शोरूम सुरू करणाऱ्या प्रियांका चव्हाण आज आपल्या शोरूमला व्हिजिट केलेले आहे. आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. इतकं सुंदर शोरूम तुम्ही स्वतः केले, मी स्वतः येऊन बघितलेलं आहे. मला त्याच्याबद्दल खरंच भरपूर प्रश्न आहेत, पण एक एक मी प्रश्न तुम्हाला विचारेन. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फर्स्ट जनरेशनल बिझनेस वुमन आहात ज्यांनी स्वतः व्यवसाय सुरू केला आहे, बरोबर? तर प्रायमरीली काही काही प्रश्न मी त्या अगोदर तुम्हाला विचारून घेतो की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसल्या किंवा जाणवल्या की जेणेकरून तुम्ही जनरली जाणारी गोष्ट किंवा तो ट्रेंड सोडून तुम्ही बिझनेसमध्ये उतरलात? माझं एज्युकेशन MBA झालेलं आहे आणि सोलापूरमधूनच मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. पुढे जाऊन मी पहिलं अगोदर MBA केलेलं आहे फायनान्समध्ये. बिझनेसमध्ये उतरायचं मेन हे असं होतं की पहिलं मी जॉब देखील केलेले आहेत, पण परत नंतरला असं डोक्यात कुठेतरी माइंडमध्ये होतच की नाही बिझनेस करायचा. तो मी ग्रॅज्युएशन करत होते तसंच घरी येऊन सुद्धा बिझनेस करत होते. म्हणजे मी साड्यांचं ड्रेस मटेरियल, ज्वेलरी असायचे, असे मी घरून देखील केलेलं आहे त्यावेळेस. ग्रॅज्युएशन प्लस MBA जसं माझं कम्प्लीट होत होतं त्या पिरियडमध्ये सुद्धा मी घरून सुद्धा व्यवसाय करतच होते. असा जनरली कधी ट्रेंड बघायला नाही मिळत की तुम्ही शिक्षण करता करता सुद्धा काही बिझनेस करत आहात आणि जर करत असाल तर तुम्हाला फॅमिलीचा सुद्धा त्यामध्ये सपोर्ट येतो. असं मी आतापर्यंत कुठे बघितलं नव्हतं. तर या तुमच्या टोटल बिझनेस जर्नीमध्ये तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा सपोर्ट राहिलेला आहे त्याबद्दल आम्हाला थोडासा विस्ताराने सांगा. हो, खूप सपोर्ट राहिलाय. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये असं नव्हतं की हा तुला जॉब करायचंय, नाही तू जॉबच केला पाहिजे, असं नव्हतं. ठीक आहे, तुला बिझनेस आवडते तू बिझनेस कर, तुला जॉब आवडते तू जॉब कर, असं तो तिथला जो माइंडसेट असतो तो खूपच एक आपल्यासाठी पुश कल्टिवेटिंग माइंडसेट. MBA करता करता सुद्धा तुम्ही स्वतः व्यवसाय सुरू केलाय हे आता तुम्ही सांगितलं, पण असं जनरली कधी बघायला नाही मिळत. कारण शक्यतो मराठी पालकांचं असं म्हणणं असतं की तू आधी शिक्षण पूर्ण कर आणि नंतर व्यवसाय किंवा नोकरी जे काही करायचं असेल तर कर. पण इथं तुमच्या बाबतीत हा फरक नक्की जाणवतोय की तुम्ही शिक्षण घेत असताना सुद्धा व्यवसाय करत होता. तर त्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगा. हो, मग एक खूप प्लस पॉईंट असतो आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फॅमिली कडून एक सपोर्ट मिळणं मोठी गोष्ट. आणि ही खरंच मेजर गोष्ट आहे जर बिझनेस मध्ये उतरायचं असेल तर. जर फॅमिली सपोर्ट असेल तर आपल्याला खूप चांगले पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि हा की आपली मुलगी काहीतरी करते हे बघून सुद्धा आपल्या फॅमिलीला प्राऊड फील करणं, हे सुद्धा एक मग मोटिवेशन मिळतं की चला हा आपण काहीतरी करतोय आणि आपली फॅमिली पण तिथून सपोर्ट करते. तर हे खूप छान मॉरल सपोर्ट असणं फार गरजेचं असतं, खूप गरजेचं असतं. फॅमिलीचा सपोर्ट मिळाला की आपण काही करू शकतो. अर्धी रेस तिथे जिंकलेला असतो, हाफ तिथेच आपण. बरोबर. मला विचारायचं आहे की हे बिझनेस करणं हे तुमच्या डोक्यात कोणी घातलं किंवा ते कसं काय आलं? असं काही माझ्या डोक्यात नव्हतं, पण मनातल्या मनात म्हणजे जेव्हा माझं 10th वगैरे कम्प्लीट झालं तेव्हा असंच डोक्यात होतं की आता पुढे जाऊन जॉबच करायचंय असं वगैरे होतं. पण जसं जसं ग्रॅज्युएशनला वगैरे मी आले तसं माझ्या डोक्यात यायला लागलं की नाही आपण बिझनेसच केला पाहिजे. काय माहिती एक इनर माइंड माझ्या डोक्यात होतं की नाही बिझनेसच. कोणाकडे बघून इन्स्पायर झालात का त्याचं सेल्फ मोटिवेशन होतं? काय होतं नक्की? सेल्फ मोटिवेशन म्हणलं तरी चालेल, कारण असं मला कोणी हे नाही की बिझनेस कर वगैरे असं कोणी असं हे नव्हतं. पण तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल मला जरा समजावून सांगा. आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचे बिझनेस आहेत का? हो, म्हणजे काकाचा बिझनेस आहे. आणि म्हणजे दोन्ही काका बिझनेस मध्येच आहेत. सो ते पण एक प्लस पॉईंट होताच माझ्यासाठी की तसं त्यांच्याकडूनही म्हणजे त्यांचं पण असं होतं की मुलींना इन्स्पिरेशन मिळत हा की ते पण बिझनेस आणि मुलींनी केलं तरी काही हरकत नाही असं त्यांचं पण एक पॉझिटिव्ह एनर्जी होती त्यांच्या. सांगा की तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही कपड्याचे सुद्धा व्यवसाय केले, या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते बिझनेसेस तुम्ही ट्राय करून बघितले? पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, असं तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी बद्दल का बरं वाटलं की दिस इज इट, की मला हेच करायचं भविष्यात, असं काय वाटलं? हो, म्हणजे पहिलं मी ड्रेस मटेरियल वगैरे मी घरातून विकत होतेच तसं, पण परत माझ्या डोक्यात होतं की आपण ड्रेस मटेरियल साडीज वगैरे करावं. पण त्याच्यानंतर असं डोक्यात आलं की ड्रेस मटेरियल साडीज साठी आहे भरपूर मार्केट, पण त्याच्यावर परिधान करण्यासाठी
ज्वेलरी आपल्याला भरपूर लागते. एका साडीवर आपल्याला नाही म्हणलं तरी ती नेक्स्ट टाइम घातली तर आपल्याला परत त्याच्यावर रिपीट ज्वेलरी कोणी करत नाही. सो त्याच्यावरून माइंड मध्ये आलं की आपण ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं तरी एकदम छान आपल्याला रिस्पॉन्स मिळेल. अशा हेतूनी मी डोक्यात आलं की हा आपण ज्वेलरीचा बिझनेस करू. शोरूम सुरू केलंय तर तुम्हाला भीती नाही वाटली का की कॉम्पिटिशन खूप मोठी असेल आणि मी अजून शिकते किंवा मी शिकत शिकत व्यवसाय करते तर तिथं जाणं फार धाडसाचं होणार असं तुम्हाला वाटलं नाही का? हो, सुरुवातीला वाटलंच, असं नाही. पण नंतरला विचार केला की नाही, करायचं तर आहे, मग आता सुरुवात तर करायची आहे. मग आपण केलं तर नवी पेठमध्येच असं टाकावं की जेणेकरून गावची लोक, जे परगावची लोक आहेत, अक्कलकोट, तुळजापूर, हे जे सगळे येतात ते स्टँड पासून आपलं नवी पेठ जवळ असल्यामुळं तो ते नवी पेठला येतीलच. सो हे 2 गोष्टीचा जास्त विचार करून मी नवी पेठ हे लोकेशन चॉईस केलं. येस. ओके. असं बघायला गेलं तर इमिटेशन ज्वेलरीचं इतकं मोठं मार्केट आहे, त्या इतक्या मोठ्या मार्केटच्या कॉम्पिटिशन कडे तुम्ही कसं बघता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, असा तुमचा USP काय आहे की जे कोणाकडेही नाही मिळणार पण तुमच्याकडे मिळणार, अशा 2 गोष्टींचं उत्तर मला द्या. तर पहिलं गोष्ट सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे सगळ्यात युनिक कलेक्शन्स बघायला मिळतील तुम्हाला. माझ्याकडे रेंटल ऑप्शन्स आहेत. रेंटल ऑप्शन्स असल्यामुळे ब्राइड्सला मोस्टली काय होतं की एक जरी ज्वेलरी सेट घ्यायचा म्हणलं, एक त्यांना तर एक पहिली गोष्ट त्यांचं एक ड्रीम लुक असतं. सो त्यांना भरपूर ऑप्शन्स लागतात की आपण हेवी सेट्स वगैरे घ्यायचे. सो ते एवढे विचार करतात की आपण एवढ्यासाठी 10,000 15,000चे ते सेट्स असतात, रेंटनी घ्यावं. सो मी ऑप्शन्स भरपूर ठेवलेले आहेत ब्राइडसाठी वगैरे की जेणेकरून त्यांना ऑप्शन्स राहतील. म्हणजे लेहंगावर त्यांचे 3-4 लुक्स असतात, तर ते 3-4 लुक्स आपल्याकडे बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात. आणि जर ब्राइड आपल्याकडे आली तर पर्चेसिंग पासून रेंटल हे सगळं आपल्याकडे, पिन पासून ते सगळे गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो ब्राइड्सला हेच खूप चांगलं प्लस पॉइंट आहे की जर ते आपल्या शॉपमध्ये आले तर त्यांना दुसरीकडे ज्वेलरीसाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, एक हेअर एक्सेसरीज पासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे जिचं लग्न ठरलंय ती ब्राइड जर तुमच्याकडे आली तर ती पूर्ण सजून धजूनच बाहेर पडू शकते. तिला दुसरं कुठेही जायची गरज नाही पडणार तिला. ओके, छान. इमिटेशन ज्वेलरीमध्ये असणाऱ्या इतक्या प्रचंड कॉम्पिटिशनकडे तुम्ही कसं बघता? कॉम्पिटिशन म्हणून बघते, फक्त मी एवढाच प्रयत्न करते की कस्टमर्सला जास्तीत जास्त एकदम चांगले पर्यायी कशी सर्व्हिस देऊ आणि त्यांना जे प्रोडक्ट त्यांना जे पाहिजे त्यांच्यापर्यंत मी कसं व्यवस्थित त्यांना देऊ याच्याकडे मी जास्त बघते. आणि मोस्ट ऑफ दी आपल्याकडे असे व्हरायटीज आहेत की जे ब्राइड्स म्हणा किंवा कस्टमर्स म्हणा आपले इंस्टाग्रामवर घेऊन येतात की हा मला हे पाहिजे. आजकाल भरपूर डिमांड झाले ना, हे पाहिजे ते पाहिजे प्रत्येकाचे. सो मोस्टली जे ते घेऊन येतात ते आपल्याकडे मोस्ट ऑफ दी अवेलेबल असतात. सो त्यांच्यासाठी हे खूप छान. टार्गेट्स काही ठेवले होते का की मला 6 महिन्यांमध्ये असं करायचंय, वर्षभरामध्ये असं करायचंय, असे काही तुम्ही टार्गेट्स ठेवले होते का आणि कितपत तुम्ही अचीव्ह केले? टार्गेट म्हणजे माझ्याकडे असं होतं की कस्टमर आलेलं परत रिटर्न नाही गेलं पाहिजे, एवढा स्टॉक तर माझ्याकडे अवेलेबल पाहिजे, असं एक पहिलं टार्गेट होतं. आणि दुसरं, भविष्यात कुठेही कोणाला काही ज्वेलरीचं काही जर सोलापुरात आपल्या काय डोक्यात आलं की मला असं काहीतरी खरेदी करायचंय तर त्यांच्या तोंडात फक्त एक पहिलं नाव आलं पाहिजे की नवी पेठेत हा ते शॉप आहे, तिथं तुला मला सगळ्या गोष्टी मिळतीलच. हे डोक्यात एवढंच होतं की टार्गेट एवढं पाहिजे. तर ते आता कितपत अचीव्ह झाले असं तुम्हाला वाटतंय? हळूहळू अचीव्ह होतंय असं तरी दिसतंय आता. ओके, छान. याच्या सगळ्यांसोबत मला काही प्रश्न अजून विचारायचे तुमच्या बिझनेस बद्दल की आता इतका छान तुम्ही तुमचा व्यवसाय एक्सप्लेन करून सांगितला, भविष्यात तुमच्या व्यवसायाबद्दल आणखी तुमचे काय काय प्लॅन्स आहेत? प्लॅन्स म्हणजे माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट आहे की जसे आपण रेंटल सेक्शन, एक पूर्ण माझं रेंटल सेक्शन सेपरेट असेल आणि परचेस सेक्शन पूर्ण वेगळं असेल, असे 2 सेक्शन्स प्रॉपर असे सेपरेट पाहिजेत की जेणेकरून माझं जर कोणाला परचेस पाहिजे तर परचेसिंग पूर्ण करावी आणि रेंटल ऑप्शन्स असेल तर म्हणजे सायडर्स असतील म्हणा, ब्राइडमेड्स असतील, त्यांनाही सुद्धा असं झालंय की एवढं मी इन्व्हेस्ट करून ठेवण्यापेक्षा रेंटल इज बेस्ट ऑप्शन. सो मग मी असं डोक्यात आहे की रेंटल सेक्शन एक मोठं छान एक वेगळं असावं आणि परचेस सेक्शन एक पूर्ण असं वेगळं असावं असं आहे. आणि बेस्ट ऑफ बेस्ट सर्व्हिस कशी देऊ याच्याकडे जास्त माझा गोल आहे की कस्टमरला बेस्ट सर्व्हिस देऊ, हे जास्त महत्त्वाचं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये एक ऍड करायचंय, सोलापुरातले एकदम फेमस मेकअप आर्टिस्ट आपल्यामध्ये सध्या कोलॅबोरेशन्स मध्ये आहेत आणि सो त्यांच्यामुळे सुद्धा रीच खूप
छान आहे. सो बरेचदा असं पण होतं की ब्राइड्स आहेत आणि ते आपल्याकडून मेकअप आर्टिस्ट आपल्याकडून ब्राइड्स वगैरे घेऊन जातात. सो डायरेक्टली केलं तरी इनडायरेक्टली आपले प्रोडक्ट्स त्यांच्याकडे रीच होत आहेत. सो हे खूप छान आणि कनेक्शन्स वगैरे पण खूप छान आहेत मेकअप आर्टिस्ट वगैरे सोबत. सो हे माझ्यासाठी हे पण खूप छान प्लस पॉइंट आहे. ओके ओके, तुम्ही तुमचा व्यवसाय इतक्या छानपणे आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जे ऍस्पिरेशनल बिझनेस वुमेन असतील, 15 ते 20 वर्षांच्या मुली असतील, ज्यांना भविष्यात बिझनेस करायचा आहे असं डोक्यात आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बिझनेसमध्ये येणं चांगलं आहे, नाहीये, किंवा यावं तर का बरं यावं? नक्कीच वुमेननी, नक्की लेडीजनी बिझनेसमध्ये यायलाच पाहिजे असं माझं तर मत आहे. बरोबर. कॉलेज केलं तर लगेच जॉबच्या पाठीमागं सगळे असतात, पण नाही, लेडीजनी 100% बिझनेसमध्येही विचार केला पाहिजे. आणि खास तर खरंच MBA वाल्यांनी, कारण ऑब्व्हियसली तुमचं बिझनेस मधून मास्टर्स झालेलं असतं, तो डेफिनेटली त्यांनी विचार केला पाहिजे की बिझनेसमध्ये उतरायचं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही MBA केलेलं माझ्या आता पुण्याला लक्षात आलं, तर MBA करणं हे तुमच्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किती महत्वाचं ठरलंय? खरंच खूप महत्वाचं ठरलंय, कारण त्याच्यामध्ये असे काही कन्सेप्ट असतात जेणेकरून खरंच आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. बरोबर. सो ते खरंच छान प्लस पॉइंट असतो. बट जर खरंच तुमचं MBA वगैरे झालं नसेल किंवा जसं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल, पण खरंच तुमची इच्छा असेल बिझनेसमध्ये करायची, फक्त एवढंच आहे की तुम्ही जोशमध्ये येऊन बिझनेस करू नका. परफेक्ट. एक ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करचाल, एक थोडंसं एक तुम्हाला एक्सपिरियन्स असू द्यात किंवा कशात पूर्ण नॉलेज तुम्ही गेन करा. तुम्ही त्याच्यातलं कन्सेप्ट काय, तुम्ही का करताय बिझनेस, कशासाठी आणि कुठल्या हेतूने करताय, म्हणजे की तुम्ही पर्पज काय. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचार केला पाहिजे की आपण कुठला क्षेत्र निवडायला पाहिजे, म्हणजे कुठला आपण बिझनेस केला पाहिजे. थोडासा मार्केटचा स्टडी करून जर त्यांनी उतरला तर 100% त्यातून यश मिळतच मिळतं. फक्त एवढंच की आपण एक थोडासा त्याला डिसिप्लिन दिला पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, पेशन्स पाहिजे. की सपोज आज सेल नाही झाला, ठीक आहे, उद्या पण असं काहीतरी नवीन काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे कस्टमर अट्रॅक्ट झाले पाहिजेत. हे मेन मोटिव्ह पाहिजे. आणि आज नाही झाला, ठीक आहे, आज हे नाही चाललं, सोडून देऊ, दुसरं असं नाही केलं पाहिजे. त्याच्यातच कन्सिस्टन्सी तुम्ही 2-3 वर्ष द्या बिझनेसला, 100% बिझनेस पुढे जाऊन तुमचं ऐकणार. एवढंच आहे, फक्त तुम्ही पेशन्स काम केलं पाहिजे आणि पेशन्स ठेवलं पाहिजे. तर आपल्या व्ह्युअर्सना माझी विनंती असेल की तुम्ही इमिटेशन ज्वेलरीमध्ये किंवा फॅशन ज्वेलरीमध्ये तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नवी पेठेतल्या प्रियांका फॅशन्स, प्रियांका इमिटेशन ज्वेलरी या शोरूमला अवश्य भेट दिली पाहिजे. तर त्याचा शोरूमचा पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला मॅडम सांगतील. जर तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन्स बघायचे असतील तर नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा, एक्सपिरियन्स करा आपलं कलेक्शन्स. आणि आपली इन्स्टा ID पण आहे, त्याच्यावरही तुम्ही कलेक्शन्स पाहू शकतात, प्रियांका आर्ट्स अँड ज्वेल्स. आणि आपला पत्ता आहे राजहंस कॉम्प्लेक्स बिहाइंड पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. जर तुम्हाला रेंटल आणि परचेस या दोन्हीही बाबतीत काही एन्क्वायरीज असतील तर 7666191210 या नंबरवर संपर्क साधा आणि शॉपला व्हिजिट करा. थँक्यू. तुम्ही शोरूमला आलात, मला खूप छान वाटलं. तर असेच बिझनेस वाढवा आणि सगळ्यांना इन्स्पायर करा. येस, थँक्यू.